माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। तुका म्हणे विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी, पढिये देह भाव पुरवे वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे। विढल हर 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 चरण सरजम सांद्र नीलाबुदाबं, जघन विहित पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडोनिया कर। नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची, वसुदेव सुतं देवकंस चानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अनुरेनुया ठोकळा, अनुरेनुया ठोकळा, अनुरेनुया ठोकळा,
शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिवेसिये ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगद्गुरु ही पदवी प्राप्त करून घेतली असे जगद्गुरु जगद्वंदनीय प्रातस्मरणीय वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण ज्ञानाचं आग्र भंडार शारदेचं लावण्य रत्न भंडार मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारे जाणते पुरुष आणि जीवाला मोक्षाच्या गावापर्यंत पोचवणारे तत्वज्ञ संत मानवी जीवनाची उत्क्रांती ज्या तत्वज्ञानानं साधली जाते त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन वैराग्याची झालर लावून जीवाला ज्यांनी मोक्षाच्या गावापर्यंत पोचवलं वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊनच जणू हे कुळ महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलं भंडारा भामचंद्र भोरड्या डोंगरावर परमार्थाची साधना करून देहासकट वैकुंठ गमन करून एक चमत्कार ज्यांनी इतिहासाच्या पानावरती लिहून ठेवला ते इंद्रायणी तीर निवासी देहू ग्रामवासी श्री संत तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तन सेवेकरता घेतलेले आहेत विढाल पाच चरणांचा आहे बऱ्यापैकी सर्वांच्या पाठातला आणि बऱ्यापैकी सर्वांच्या परिचित असणारा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा आणि संत महात्मे यांच्या अभेदाचा विचार तुमच्या आमच्या समोर मांडतात अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी परमपूज्य ब्रह्मलीन दामोदरजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली या भूमीमध्ये महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी नाना महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी भाऊसाहेब महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि वैकुंठवासी बनसी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच रामायणाचार्य रमाकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ज्ञान यज्ञातील या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची संधी माझ्याकडे आलेली आहे ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला खेडगावचे सगळे सप्ताह कमिटीतील सर्व सभासद सदस्य त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला रामकथा प्रवक्ते आपल्या गावचं परमार्थिक वैभव हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे रमाकांतजी महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गान कोकिळा म्हणून ज्याला संबोधलं जातं हरिभक्तीपरायण आमचे निळोबा महाराज सूर्यवंशी महाराजांच्या दर्शनाचा योग आला संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण विवेक महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला विठ्ठल हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे खरं तर बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव बाबांनी या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये संपूर्ण या तालुक्यामध्ये परमार्थ रुजवला पायीवारी सोहळे सुरू केले अगदी आळंदी वारी असेल पंढरी वारी असेल त्र्यंबकेश्वर असेल बाबांनी सर्व वारकऱ्यांना एकत्रित करून हा वारकरी संप्रदाय या परिसरामध्ये उभा केला आणि अगदी येवले सेरोप लाविले द्वारी त्याचा वेल उगेला गगनावरी अत्यंत सात्विक भाव अत्यंत सात्विक असणारे सत्पुरुष ब्रह्मलीन दामोदरजी बाबा
आणि खऱ्या अर्थानं स्वतःला मी भाग्यवान समजतो की बाबांच्या गावामध्ये, बाबांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या गावामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9, 8 वाजले. 1 तासभर आपल्याला कीर्तन करायचे. आणि 1 तासभर कीर्तन करत असताना मला मंडपातला समाज 1 तासाकरता जिवंत अपेक्षित आहे. बरं, आमचे श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर बरेच दिवस फोन चालू होता, पण प्रत्यक्ष भेट आज पहिल्यांदा झाली नाही का? बरोबर 1 तास आपल्याला कीर्तन करायचं. 1 तास कीर्तन करत असताना मला मंडपातला समाज, मंदिरातला समाज 1 तासाकरता जिवंत अपेक्षित आहे. बरं, कारण निळोबा महाराज मी कीर्तनाचे 2 प्रकार ठेवले, त्यातला पहिला प्रकार असा ठेवला आहे. 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आनंदी दिसले, टवटवी दिसले, फ्रेश दिसले, रिस्पेक्टिव्ह दिसले, तर 2 तासाच्या तिथं 2.5 तास कीर्तन करायचं. तेवढ्याच पाकिटात. दुसरा प्रकार असा ठेवला, 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे अपसेट दिसले, पेंगळलेले दिसले, तर फुलं घ्यावीत, गुलाल घ्यावा, श्रद्धांजली व्हावं आणि निघून जावं. आता कुठल्या पद्धतीनं आजचं कीर्तन करायचं हे तुम्ही ठरवायचे. कारण माझ्या गावावर येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे. बरोबर ना? साताऱ्यावर येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे. एकदा का उभं राहिलं ना, एकतर निवडून यावं, पडलेलं फार वाईट. पण मला वाटत नाही मी 2 तास पडीन, कारण माझ्याबरोबर काही कॅबिनेट मंत्री आहेत, काही राज्यमंत्री आहेत, काही अपक्ष आहेत, त्यांनाही मला घेऊन चालायचे. काहींचा आतून पाठिंबा आहे, काहींचा बाहेरून पाठिंबा आहे. 2 तास या सरकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. विठ्ठल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपण पाशी न्यावे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा आणि संत महात्मे यांच्या अभेदाचा विचार आमच्या समोर मांडतात. देवरूपानं जो भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो, तोच भगवान परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावरती अवतीर्ण होतो. म्हणून देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही, नवीन नवीन आत्तापर्यंत केला नाही. देव म्हणजेच संत, संत म्हणजेच देव, किंवा देव म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच देव. अगदी तुम्हाला सर्वांच्या पाठ असणारा श्लोक प्रमाण म्हणून सांगायचा झाला तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायानं स्वीकारला आणि त्याच अभेदाचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आमच्या समोर मांडतात. मग तो अभेद भिन्न भिन्न प्रकारचा आहे. मग शुद्धाद्वैत कोणतं, ज्ञानाद्वैत कोणतं, भावाद्वैत कोणतं वगैरे वगैरे अद्वैताच्या चर्चा भागवतामध्ये पाहायला मिळतात. पण मी त्याची विस्तारानं जास्त चर्चा करत नाही. मला फक्त एवढंच सांगायचे, देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही. ज्ञानोबराय कोणी वेगळे नाहीत. आपण आरतीमध्ये म्हणतो ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुकाराम महाराज म्हणजे कोणी वेगळे नाहीत. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासाले, साक्षात परब्रह्म तुकोब्रांच्या रूपाने या भूतलावरती अवतीर्ण झाली. नाथ महाराज म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाहीत. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः भगवान ज्ञानोबरांच्या मुखातून ही भाषा बोलून दाखवतात की तया आम्हा परस्परी, बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतवट वस्तू विचारी मी त्याची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय ही नावं जरी 2 असली तरी स्वरूपाचा जर विचार केला तर आतून आतवट वस्तू विचारी मी त्याची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय भिन्न नाही, मी आणि तुकोबराय भिन्न नाही, मी आणि जनाबाई भिन्न नाही, मी आणि नामदेवराय भिन्न नाही. किती प्रमाणे सांगू तुम्हाला. देवते संत, देवाते संत,
संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. या ठिकाणी एक शंका निर्माण होते, जर देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव, तर मग वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? जर पांडुरंग म्हणजेच ज्ञानोबा आहे, तर ज्ञानोबरायांचा अवतार झाला कशाला? जर तुकाराम महाराज म्हणजेच पांडुरंग, तर पांडुरंगाला पूजायचं कशाला? दोन्ही वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? याचं थोडक्यात उत्तर सांगतो. व्यक्ती जरी एक असली तरी अवतार दोन का? कारण दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे महाराज. कारण परत्वे, कार्य परत्वे आणि कार्यशैली परत्वे, तिला वेगवेगळ्या रूपात यावं लागलं. मी सांगू, देवाच्या कामाची पद्धत संतांना जमत नाही आणि संतांच्या कामाची पद्धत देवाला जमत नाही. पण मी एवढ्यावर थांबणार नाही, मला थोडं पुढचं बोलायचे. तुम्ही अगदी हुशार ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात याची मला जाण आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला धक्का न लागू देता मी थोडं पुढचं बोलतो की देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं. ऐका बरं, देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं, पण संतांना जे करता येतं ते देवाला करता येईलच सांगता येत नाही. महाराज विठाल. जीवनाच्या धन्यतेकरता 700 श्लोक सांगणं देवाला शक्य झालं, पण 9000 ओव्या देवाला सांगता आल्या नाहीत. याकरता आमच्या ज्ञानोबरांनाच यावं लागलं. हा कार्यशैलीतला फरक आहे. किती प्रसंग, किती युक्तिवाद सांगू मी तुम्हाला. तुम्ही गीता काढा. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःच्या अवताराची मीमांसा केली. भगवान स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान बोलतात, मी प्रत्येक युगामध्ये अवतार येतो. कशा करता? परित्राणाय साधूनाम, साधू संतांचं रक्षण करण्याकरता, आणि विनाशायच दुष्कृताम, दुर्जनाचा विनाश करण्याकरता. भक्ता राखे पायापाशी दुर्जनांची सवारी. यावरून आपल्याला असं कळतं की भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रयोजन दोन आहेत. लक्ष देऊन ऐका. एक तर भगवान परमात्मा येतो सज्जना करता, किंवा भगवान परमात्मा येतो एक तर दुर्जना करता. लक्ष देऊन ऐका. देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दलन केलं, आणि परत भगवान परमात्मा आपल्या निजधामाला निघून गेले. तिथं गेल्यावर देवाच्या लक्षात आलं, खाली जाऊन आपण केलं काय? तर सज्जनांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचं निर्दलन केलं. पण जगामध्ये असाही एक वर्ग आहे की तो धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. आहे ना असा वर्ग? धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. आहे ना असा वर्ग? अहो तुम्ही आम्ही सगळे याच वर्गातले ना. धड सज्जनही नाही आणि, माफ करा मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण सज्जनही म्हणत नाही, हे मात्र लक्षात असू द्या. विठाल. जास्त लांबवायची गरज नाही. मी तुम्हाला सर्वांना सर्वसामान्य प्रश्न विचारतो. आपल्यापैकी कोण सज्जन आहे त्यानं हात वर करा. कीर्तन करा सकाट. कोण सज्जन आहे हात वर करा. नाही कोणी करणार, नाही कोणी करणार. कारण आपलं आपल्याला कळतं ना आपण किती पाण्यात आहे ते. किती टेबलावरून घेतले, किती टेबला खालून घेतले. कोणाच्या बांधाचं गवत चोरून आणलं, कोणाच्या ऊसाच्या फळाला आग लावून दिली, कोणाचा प्रचार केला, कोणाच्या पार्ट्या खाल्ल्या, आदल्या रात्री कोणाकडून नोटा घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी कोणाला मतदान केलं, सगळं आठवतं या वेळेला. कोण सज्जन आहे हात? नाही कोणी करणार, नाही कोणी. आणि करूही नाही. वैद्य बाबा करूही नाही या मताचा मी आहे. का करू नये? की जो सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे, आणि जो हात वर करून सांगतो ना की मी सज्जन आहे त्याच्या एवढा दुर्जनी या जगात कोणी नाही. विठाल विठाल. काय सज्जनाची लक्षणं आहेत मायबाप, काय ज्ञानोबरांची ओव्यात. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. त्याच्या खालची ओव्या किती गोड आहेत. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पण मिरवी जगा माझी, वाऱ्या हाती मा कीर्ती
झाले सज्जनाचे कीर्तिमुख ज्याचे नारायण. नाहीतर आम्ही आमच्याच पत्रिकेत आमच्याच नावावर लिहितो महाराष्ट्र भूषण, कीर्तन केसरी, वेदांतचार्य, बिग बॉस फेम, अलीकडे विनोदाचा बादशाह. लोक हुंगून विचारत नाहीत महाराज. हुंगून रामकृष्ण परमहंस प्रवचन करायचे. ऐन रंगात प्रवचन आलं का व्यासपीठावरून खाली उतरायचे, हॉटेलमध्ये जायचे, गरम गरम भजी खायचे, वापस यायचे आणि उरलेलं प्रवचन करायचे. जमल का अलीकडं आपल्याला? आपण जर इथं कीर्तन अर्धवट सोडलं आणि मी जर हॉटेलमध्ये गरम गरम भजी खायला गेलो आणि उरलेलं कीर्तन करायला वापस आलो तर लोक टिकारण्यानं मारतील. भाज्याचा काय घेऊन बसला? चालू कीर्तनात कीर्तन करायला 2 तास पाणी पिण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. बरं आता अर्धा किलो गुळ खातात हा भाग निराळा आहे. हा स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे. विढाल विढाल शिष्यगण म्हटले बाबा तुम्ही असं अर्धवट प्रवचन सोडता, हॉटेलमध्ये जाता, गरम गरम भजी खाता, वापस येऊन उरलेलं प्रवचन करता, लोक तुम्हाला नावं ठेवतात. रामकृष्ण परमहंसांच्या मुखातले शब्द आहेत, लोकांनी नावं ठेवावी म्हणूनच हा कार्यक्रम चालू आहे. काय तुकाराम महाराजांनी व्याख्या केली सज्जनाची, किती सोपी व्याख्या केली ऐका. पाहता अवगुण मिळेची, पाहता सज्जन हात वर करा. नाही कुणी करणार म्हणजे आपण सज्जन. बोला बोला आपण सज्जन नाही. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न करतो, आपल्यापैकी कोण दुर्जन आहे त्यानं हात वर करा. आता आली का पंचायत? महाराज आम्ही दुर्जन. एवढे सगळे काम उद्योगधंदे सोडून तुमच्या कीर्तनाला आलो, आम्ही दुर्जन. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, आम्ही दुर्जन. सप्ताहात पंगत दिली, आम्ही दुर्जन. महिन्याला पंढरीची वारी करतो, आम्ही दुर्जन. मान्य आहे तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्याकरता महिन्याला पंढरीची वारी करता, मान्य आहे. पण पंढरीची वारी करत असताना वय झालेलं नसताना सुद्धा अर्ध तिकीट काढता हे कोणतेही सज्जनतेचं लक्षण नाही. पटलं तर बघा, नाही तर विषय सोडून द्या. त्या काळात सरकारच्या उदार धोरणामुळे 65 वर्षाच्या पुढे अर्ध तिकीट झालं आणि 56 वर्षाची माणसं सुद्धा 65ची झाली. कोण दुर्जन हात करा? नाही कोणी करणार. म्हणजे आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. मग भगवान परमात्मा येतो एक तर सज्जना करता किंवा दुर्जना करता. म्हणजे देवाला अजून आपला तपासच, देवाला अजून आपला तपासच नाही. देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दलन केलं, आपल्या निजधामाला गेले, देवाच्या लक्षात आला रे या मधल्या वर्गासाठी आपण कामच केलं नाही. देव म्हणजे चला आता निव्वळ या मधल्या वर्गासाठी काम करायला जायचं. देव अर्ध्या रस्त्यात आले, देवाच्या लक्षात आला आपण निघालोय खरं या मधल्या वर्गासाठी काम करण्याकरता, पण खाली गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे. काय? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. देवत्वाचा धर्म आपल्याला टाळता येणार नाही, पुन्हा तेच करावं लागेल. भक्ता राखी पायापाशी दुर्जनांशी सवारी. मग काय करावं? म्हणजे या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. देवाने विचार केला काय करावं काय करावं काय करावं, आणि मग देवाने असं ठरवलं या मधल्या वर्गासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला असा एखादा अवतार घेतला पाहिजे की जो असायला देव पाहिजे पण दिसायला माणूस. असायला देव आणि दिसायला माणूस, असं जर आपण एखादा अवतार घेतला ना तर या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. मग तुमच्या आमच्यासाठी काम करण्याकरता, तुमच्या आमच्यासाठी काम करण्याकरता त्या भगवान परमात्म्याने असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार घेतला. तो अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आमचे दामोदरजी बाबा आदी संत जनांचा अवतार आहे. विढाल ज्ञानोबा दिसायला माणूस आहे पण असायला देव. तुकाराम महाराज असायला देव आहे पण दिसायला माणूस. पण काम काय केलं मायबाप? कार्यशैलीतला फरक सांगतो. काम काय केलं?
त्या भगवान परमात्म्याने दुर्जनाचा विनाश केला. पण तोच भगवान परमात्मा ज्यावेळेला ज्ञानोबरांच्या रूपाने अवतारला आला ना, त्यावेळेला विनाशाची भाषा मागं पडली. महाराज जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवांची. संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला मायबाप, संतांनी दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही महाराज, आपणा सारिखे आपणा सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला मायबाप, दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही तर आपणा सारखी करीती तात्काळ. प्रसंग सांगू, वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं मायबाप, रद्दीतलं रद्दी गिरायक. लाख वर्षाचं आयुष्य म्हणून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप इतकं पाप इतकं पाप. तुकोबराय सांगतात वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्यारा पाके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्यारा संख्याशास्त्रात स्थान नाही. इतकं पाप. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. अशी किती रांजण भरली होती बाबा? किती? 7 ब्राह्मण. बामण नाही. आता त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात, ब्राह्मण, बरामण आणि बामण. एकादशी करतो पण आणि सांगतो पण ब्राह्मण. इथं असतील तर ब्राह्मणच असतील. एकादशी फक्त सांगतो, करीत नाही बरामण, आणि सांगतही नाही आणि करतही नाही. सध्या त्यांचीच भरती जास्त आहे. विढाल विढाल सोपं आहे ना महाराज? काय लागतंय बोला? सांगणं सोपं आहे मायबाप. काय लागतंय सांगा? मुलांनी कुत्र मारलं. कुत्र मारलं. कुत्र. मुलाच्या आई वडील बडची काकांच्याकडे आले, काका मुलाने कुत्र मारलं. काका म्हणले वाईट आहे हो. मुलाच्या आई वडील म्हणले वाईट आहे, आम्हाला कळलं, प्रायचित्त बोला. काकानी पंचांग काढलं, 2-3 पंटने उलटी सुलटी केली. काकांनी सांगितलं याला पंचार्ग विधी करावा लागेल. मुलाचे आई वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं? काका म्हणले 5 महायज्ञ कुंड करायचे. 5 महायज्ञ कुंड करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची. 5 जोडपीत यज्ञ कुंडा करता बसवायची. प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरानी तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्रं बनवून द्यायचं. ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला. पोरग जवळ बोलवलं, इकडे काय गरज होती का कुत्रं मारायची? किती खर्च वाढला? तर हे परवडलं का आपल्याला? कशाला कुत्रं मारलं बरं? पोरग म्हणलं बाबा आम्ही 2 तास कुत्र्याला दगड मारली, आमच्याच्यानं कुत्रं मेलं नाही. शेवटचा दगड याच काकांच्या पोरांनी मारलाय म्हणे. माझ्या पोरांनी. जातीवंत साऊंडवाला. घोड्याचा विषय निघाला की घोडा. हा एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा बरोबर.
मुलाच्या आईबाप म्हणले कशाला कुत्र मारलं, किती खर्च, आता हे परवडेल का आपल्याला. पोरगं म्हणलं बाबा मी 2 तास कुत्र्याला दगड मारली, आमच्याच्यानं कुत्रं मेलं नाही, शेवटचं गड याच काकाच्या पोरांनी मारलंय म्हणे. काकानी पोराला हाक मारली, श्याम अरे काय म्हणतात पोरं, ही कुत्रं तू मारलं. काकांचे चिरंजीव म्हणले बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होती, यांच्याच्यानं कुत्रं मेलं नाही, एका दगडात मी यांचं कार्य करून दिलं म्हणे. मुलाच्या एवढे म्हणले काका आता बोला प्रायचित्त. काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं, दुसरं पंचांग काढलं, 2-3 पानं उलटी सुलटी केली. पोराच्या बापाने विचारलं काका सापडलं का नाही. काका म्हणले सापडलं. श्याम कुत्रं कुठल्या रंगाचं होतं म्हणे काळ्या. मारलं तेव्हा कसं पडलं म्हणलं चित पडलं. काका म्हणले सापडलं. कालम उत्तम मुलांनी मारलं उत्तम, ब्राह्मणांच्या मुलांनी मारलं उत्तमात उत्तम, गावाच्या पेटाचे कुत्रे करणं वाटा म्हणे. बोलणं सोपं आहे, काय लागतंय बोलाय. निळोबा महाराज कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो, धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे, धन वाईट आहे. कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा, आज नाही, आजच प्रयोग विठ्ठल जातीवंत ब्राह्मण होता, पण त्याला मासे पकडायचा छंद असल्यामुळे परकालामध्ये जातीत विभागणी झाली. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खडा घ्यायचा, रांजणात टाकायचे, 7 रांजण भरले. एक दिवस वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी, झाडावर पिकलेली कैरी पोपटाला पत्रलीत नाही. प्रिय पोपट दादा विनंती विशेष, आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही. या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी. कैरी पोपटाला पत्र लिहिते का, निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. टोकर किंवा कतरूक किंवा टोकर, आमच्या सातारकडे टोकर म्हणतात त्याला. गावात कीर्तन पण जात टीव्ही वर बसलेली असते. विठ्ठल वाल्या कोळ्याची नारद मुनींची भेट झाली. नारद मुनीला पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावत धावत आला, छताडापर्यंत कुऱ्हाड उगरली. जशी छताडापर्यंत कुऱ्हाड आली, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. अरे मार म्हणे मार, अरे मला मारल्यामुळं ब्रह्महत्येचं पातक लागतं, ब्रह्महत्येचं पातक देवाला क्षम्य नाही. तू कोणाला 3 पाट मार. छताडावरची कुऱ्हाड खाली आली. महाराज अरे बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये. वाल्या कोळी मला मूर्ख समजताय का, मला घरी विचारायला लावा आणि तुम्ही इथून पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले नाही बाबा मला बांधून टाक. काय चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. विठ्ठल बांधून टाकलं. वाल्या कोळी तिथून धावत धावत घरी आला. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरंड खालीवर करत होती. एकावर एक गाडगीकडे, त्याला का उतरंडच म्हणतात का, महिला वर्गाचा उतरंडवर लय प्रेम. उतरंड, साय, शेवई आणि जावई, काय काय कळलं तुम्हाला. नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवला होती, बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच, हाताच्या नाही पण पायाच्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला. महाराज विंचू 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 चावल्यानंतर मिळणारा आनंद तुमच्या एवढ्या सप्त्यात जसा आनंद नाही महाराज. काय आनंद आहे. वाल्या कोळ्याची बायको ठाणाना बोंबा मारत होती आणि तेवढं तिथं वाल्या कोळ्याला, अगं मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का. वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. मायबाप, मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का. वाल्या कोळ्याची बायको म्हटली 2 तास बोटाला विंचू चावलाय, वेदना असह्य झाल्या, एवढे अर्धा वेदना वाटून घेता का. वाल्या कोळी म्हणला, अगं वेडे, वेदना कशा वाटून घेता येतील. मग म्हणली पाप कसं वाटून घेता येईल. तुझं तू केलेस, तुझं तू भोग. मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास, माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस, पुण्य करतोस, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बायको घरी येत नाही महाराज, तिला आणावी लागते. नाही मी काहीच बोललो नाही बाबा. तुमच्या वेळेला असंच होतं ना, आणावीच लागली ना. नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. आता सगळं उलट झालं.
आता नवरी मोरत चाललेली असती ही दुबळं तिच्या मागं चाललेलं असतं. एकदा का अक्षदाचा तडाका बसला की बस तेरे सिवा मेराज दुनिया मी कोई नाही. तू सांग आत्ता बाप घरातनं बाहेर काढतो, तू सांग सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काय त्यांची वाक्य, काय त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने उडून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. आट्या घेऊन मर की. पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसं मिळतो. पहिल्या सासवावर दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यात नांदते असू तिचं नाव. आता ते काय राहिलं नाही. आता सासवांचं वजन हाणलं सगळं सुनानी. सासवांना संपून टाकलं सुनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तरी स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं, आई. आता सासू जर हिची आई तर त्या आईचा मुलगा हिचा कोण. आई म्हणाय आमचा विरोध नाही, आई खुशाल म्हणा, पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणू नका तर आई म्हणा. 1 वर्ष आई म्हणायचं, 1 वर्ष आई म्हणायचं, दुसऱ्या वर्षात वाटून खायचं. मग कशाला आई म्हणायचं. मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसतंय. आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतंय, येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळं भयानक निघाली. ह्या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबोळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणीने अजून संस्कृती टिकवून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता ना काही आता घ्यायला कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज संस्कृतीचा. अरे भर चौकात आपल्या आया बहिणीने डीजेवर नाचावं, ही काय आपली संस्कृती आहे. सीताक राजाची मुलगी होती, सीताक राजाची सून होती, सीताक राजाची पत्नी होती. 14 वर्ष अनवाणी पायाने हिंडली, पण कुठल्याही रामायणात तस्सूवर तक्रार केली कुठं आढळत नाही. तस्सूवर या संस्कृती आपण वाढलोय. तुम्ही संस्कृती वाढवू नका, पण ज्यांनी कोणी वाढवली ते तळागाळा तर नेण्याचा प्रयत्न करू नका. परवा सासवडला कीर्तनाला गेलो. सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीच्या दर्शनाला आलो. जेजुरीचं दर्शन झालं, पायऱ्याच्या मध्ये चिंच झाड आहे, त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. मग नवीन जोडपी यायची जेजुरीच्या दर्शनाला. तेव्हा ते दुकानदार सांगायचे, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. असलं पाहिलं असलं की मला बी बरं वाटतं. मी तिथंच बसलो. एक नवीन जोडपं आलं, त्यानं भिरकन बायको उचलली, खांद्यावर घेतली, 5 पायऱ्या चढून गेला. म्हणलं वा क्या बात. निघालो. तेवढ्याच समोरनं आणखीन एक नवीन जोडपं आलं, पुण्याचं, 35-55चं वय नाही बरं, वजन हेज 35 आणि तिचं 55. म्हणलं वा 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 वा. ह्याला आम्हाला हे धनुष्यबाण आज काही उचलत नाही म्हटलं. हा भारत पाकिस्तान T20 सामना म्हणलं आपण ड्रॉ करायचा नाही, ही मॅच इथं बसून बघायची. मी तिथंच बसलो. दुकानदारांच्या जवळ आपण दुकानदारांनी सांगितले, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. ते पहिल्यांदा बायको पाहायला गेलं त्यावेळेला जेवढी निहाळी नसेल तेवढा निहाळायला लागला. म्हणलं हा द्रोणागिरी पर्वत आता उचलून तरी न्यायचा कसा. तिनं हट्ट धरला. म्हणली मी तुमच्या खांद्यावर बसणार. 4-5 पोरं गोळा केली, पोरने युक्ती केली, त्याला बसवला खाली. त्याचं वजन किती, 35. आणि 4-5 जणी जगदंबा उचलीनं वर नदीच्या वरावर ठेवली. तिचं वजन किती, 55. जसं ते चित्र पाहिलं तसं माझं काळीजीकडं धाडाधाडा 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 करायला लागलं. आणि एकेकाळचं गाणं मला आठवलं, गड्या कोण होता असतो, काय झाला असतो, कसा गाड्या वाया गेला असतो, काय त्याच्या अंगात संचारला असला बोजा घेऊन कडी उभा राहिला. एक पायरी चढली आणि दुसऱ्या पायरी जगदंबा तिचा पाय मोडला का काय कोणास ठाऊक, ती फिरूनवर माघारी आली नाही. हे पोट चापसायला लागलं. म्हणलं गड्या काय झालं. म्हणलं आतडं कुठे गेलं गावाना. दुःख बांधवडी आहे
पंचजरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले पुढे ती का वेडी म्हणावे. वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं मायबाप. परिणाम कोलियाची कीर्ती वाढली घन केले रामायण रामाआधी. केवळ अर्धक्षणाची संताची संगत घडली मायबाप. पापा मह पापा तेने होय शांती पापा तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा अर्धक्षण घडता संतांची संगती अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा संगती घडली. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. याकरता संत समागम करा. या संतांनी जगताला वारंवार उपदेश करताना सांगितलं संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संत समागम वो चीज जैसे पेड़ खजूर ऊपर चढ़े तो चाके अमृत रस नीचे गिरे तो चकनाचूर. ज्यांना ज्यांना ब्रह्ममूर्ती दामोदर महाराजांचा संग झाला त्यांना त्यांना विचारा मायवा विढल विढल. त्या संतांचं काम दड सज्जना करताही नाही. त्या संतांचं काम दड दुर्जना करताही नाही. मग त्या संतांचं काम आहे कोणा करता उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन अवतार तू मधुराया अवतार तू अवतार तू मधुराया धड सज्जनाचंही नाव नाही आणि दुर्जनाचंही नाव नाही. ज्ञानोबराय जन्माला आले. हरिपाठ सांगितला. ज्ञानेश्वरी सांगितली जनाचा उद्धार. रेड्यामुखी वेद बोलवला जीवाचा उद्धार. भिंत चालवली जडाचा उद्धार. संत अवतारले तर ते तुमच्या आमच्या जीवनाच्या कृतार्थ ते करता उतारले. आता बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या येथे उपकारासाठी देव रूपानं जो भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो तोच भगवान परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावर अवतीर्ण होतो. याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर याच्या पाठीमागचं कारण आहे प्रेमभाव. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
चरणात महाराज सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. अन्वय जर लावायचा झाला तर आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. महाराजांच्या प्रत्येक अभंगाची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. मायबाप काय गाथ्याचं सामर्थ्य आहे. जगात असा विषय नाही जगात की ज्याची चर्चा गाथ्यात नाही. सापेक्षतावादाचे मूलभूत सिद्धांत गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. माणसानं जीवन कसं जगावं, माणसाचं जीवन कशानं परिपूर्ण होईल, माणसाचं जीवन परिपूर्ण होण्याकरता माणसानं नेमकं करावं काय. अहो, एका अभंगातल्या एका चरणातल्या 4 तुकड्यात माणसाचं जीवन परिपूर्ण होईल असा संदेश जगद्गुरु तुकोबारांनी सांगितला. जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोला विवाचा, संग न करावा दुर्जनाचा, आणि कधी संतांचा सायास. हे 4 कलमी ज्याचं जीवन आहे ना, त्याचं जीवन कधीच अपूर्ण राहणार नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. अहो, नरेंद्र दाभोळकरांनी केवळ 30-40 वर्षापूर्वी अंधश्रद्धे विरुद्ध कार्य सुरू केलं, पण आमच्या तुकाराम महाराजांनी ही चळवळ 350 वर्षापूर्वी सुरू केली. शब्द सांगू, 900 कन्या पुत्र होती तरी का करलेला. नवसानाने जर सायासाने जर पुत्र होत असते तर महिलांना पती करायची काय गरज होती. 350 वर्षापूर्वी समाजाला मारलेला हासूड आहे. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. वारकरी संप्रदाय ग्रंथसंपदा, वारकरी संप्रदाय तत्वज्ञान एवढं समर्थ आहे. हे ज्याच्याजवळ आहे ना, मला तरी वाटत नाही त्याला दुसऱ्याच्या दारात कटोरा घेऊन भीक मागायची गरज नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. तो हे आमच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर झाला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतं. अनेक देशामध्ये पर्वत असतील, परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील, पण आमच्या तुकोबारांसारखं वैराग्य, आमच्या ज्ञानोबारांसारखं ज्ञान, आमच्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच मातीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजे असतील, अनेक देशामध्ये नेते असतील, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा रकदंत करणारे राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणूनच या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. कारण हा देश हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं, त्यागी माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. एका परदेशी माणसाने मला प्रश्न केला, काय महाराज तुमच्या देशामध्ये काही लोक गोरे आहेत, काही लोक सावळे आहेत, काही लोक काळे आहेत. आमच्या देशामध्ये म्हटला, आमच्या देशामध्ये सगळीच लोक गोरे आहेत, सगळीच लोक एका रंगाचे आहेत. मी म्हटलं बाबा, घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र एकाच रंगाचे असतात. एकाने असाही प्रश्न केला, काय महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये स्टँडवर गेलं तरी भिकारी, थिएटरमध्ये गेलं तरी भिकारी, बाजारपेठेत गेलं तरी भिकारी, अहो मंदिरात गेलं तरी भिकारी. मी म्हटलं बाबा, भिकारी तिथंच असतात जिथं दाते असतात. जिथं दातेच नाही, जिथं दातेच नाही तिथं भिकाऱ्याचं काय काम आहे. कारण एक वाक्य लक्ष देऊन आहे का, चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतकरण लागतं. शुद्ध अंतकरण नसेल तर दुसरेच दुःख कळेल ना, शुद्ध अंतकरण नसेल तर दुसरेच दुःखात सहभागी होता येईल ना. अर्जाला अंतकरणच नाही, त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल. मी हात कोण देता मला माहीत नाही, हे पाय कोण देता मला माहीत नाही, हे डोळे कोण देता मला माहीत नाही, परंतु शुद्ध अंतकरण देण्याचं काम या देशातला अध्यात्म करतं हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. विढाल दामोदर बाबांनी या गावामध्ये परमार्थ रुजवला, आध्यात्मिक
असा आध्यात्मिक वारसा या तरुणांना दिला. आणि म्हणूनच या तरुणांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांचं आणि हनुमंतरायांचं जवळ जवळ 50 कोटीचं मंदिर आपल्या गावामध्ये उभं होतंय. एकदा या तरुणांकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. मला नेहमी असं वाटतं, ज्या दिवशी या देशातला हिंदू धर्म संपेल ना, ज्या दिवशी या देशातली हिंदू संस्कृती संपेल ना, त्यावेळेला ते संकट या देशावरचं संकट नसेल, त्यावेळेला ते संकट या जगावरचं संकट असेल. कारण हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. काय समर्पण होतं आमच्या ज्ञानोबरांचं. आज माऊलींना जाऊन 750 वर्ष होत आली. आजही आमचा माऊलींच्या शब्दांवर विश्वास आहे. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका उधळली श्रीकृष्णे. काय जगणं होतं आमच्या ज्ञानोबरांचं. अहो, कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या. आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गर्दी आहे. इंद्रायणीमध्ये कोणी स्नान करू दिलं नाही. आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गर्दी आहे. मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही. आज चांदीच्या ताटावर, चांदीच्या पाटावर नैवेद्य. संत होते तर समाजाला कधीच कळले नाहीत. जगातला सर्वात मोठा चमत्कार, जगातला सर्वात मोठा चमत्कार आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरांनी केला. ऐका, एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरले. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. काय जगणं होतं आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं. एका सत्कुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवला महाराजांनी. बाईल मेली, नाही परतून पाहिलं. संतू नावाचा मुलगा मेला, नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी ढवळी रे जग. आपण का माळकरी असून सप्त्याला वर्गणी देत नाही. अगदीच दिला तर 100 रुपये देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ. राहिली बुंदी घरी बांधून नेऊ. काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला 100 रुपये सुद्धा परत घेऊ. काय समर्पण आहे. काय समर्पण होतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. 2 तास शिवाजी महाराज सांगायची गरज नाही. एका वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. मी जसं म्हणल तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की. केला ना खेळ. मी काय सांगितलं होतं, मी जसं म्हणल तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं. तुम्ही खेळ केला ना. ऐका, खेळ झाला नसता तर चमत्कार घडला असता. ही ताकद आमच्या राजांची आहे की राजांना जाऊन आज 350 वर्ष होत आली. आजही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला वाटतो. जीवन कसं जगावं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगावं. अजून एक वाक्य बोलतो. विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीनं जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्या महाराष्ट्रातल्या पण तरुण आहोत, त्या महाराष्ट्रातल्या पण युवक आहोत. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात पहिला शब्द वापरतायत, माझ्या. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतात. नेमकं माझं म्हणावं कोणाला. आपण कोणालाही माझं म्हणतोय आणि दुःखाला कारणीभूत ठरतोय. माझं कोण आहे हे कळण्या अगोदर मी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही ना, तोपर्यंत माझं कोण आहे हे कळत नाही. जर मी पती असेल तर पत्नी माझी आहे. जर मी वडील असेल तर मुलगा माझा आहे. जर मी भाऊ असेल तर बहीण माझी आहे. जर मी गायक असेल तर स्वर माझा आहे. जर मी वादक असेल तर ताल माझा आहे. जर मी कीर्तनकार असेल तर पाकिट माझं आहे. महाराजांना विचारलं, तुकोबा सगळं जग तुमच्या पाया पडतं, असे तुम्ही आहात तरी कोण? महाराजांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं, मी वासुदेव तत्वता अहम परमात्मा. महाराजांना मी कळल्यानंतर महाराजांना माझं कळालं. कारण या जगामध्ये 2च व्यक्ती माझे आहेत, एक देव माझा किंवा संत माझे. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा देव माझा मी देवाचा.
हीच माझी सत्यवाचा विठ्ठल माझा चालतं विठ्ठल तुम्हाला मला मार्गदर्शन केलं माझं म्हणावं कुणाला माझ्या विठोबाचा आता विठोबाच का बळीया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव नाही नाही उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिले ऐसी चंद्रभागा ऐसे मंदिर ऐसे चंद्रभागा ऐसे ऐसी चंद्रभागा ऐसे ऐसे चंद्रभागा ऐसे बेमातीर ऐसा विठेवर देव गोठे ऐसा विठेवर देव गोठे ऐसा विठेवर देव गोठे ऐसा विठेवर देव गोठे ऐसी चंद्रभागा ऐसे बेमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे बेमातीर याच्याही पेक्षा तुकाराम महाराज एका ठिकाणी अतिशय गोड लिहितात आनंद तेतीचा मुकया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव किती प्रेम पहिल्याच अध्यायात सांगितलं देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे अद्भुत विशेषण लावलं किती प्रेम अर्जुनाची घोडी धुवायची कोणी बोला बोला कोणी देवानी त्याचा खरारा करायचा कोणी देवानी घोड्यांच्या जखमा पुसायच्या कोणी देवानी रथ जुपायचा कोणी देवानी रथ सजवायचा कोणी देवानी सजवलेला रथ अर्जुनाच्या शिबिकेसमोर आणून थांबवायचा रथातून खाली उतरायचं दोन्ही हात जोडून अर्जुनाला विनंती करायची स्वामी चला रथ तयार आहे मग अर्जुनरावांनी उठायचं चपल्यासहित जोड्यासहित एक पाय भगवंताच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात ठेवायचा हे अर्जुनाचं वागणं बरं आहे का हे अर्जुनाचं वागणं बरं आहे का आता एवढं वाईट वागून जोड्यासहित पाय देऊन भगवंताला राग आला नाही का याचं उत्तर माझ्याकडे प्रेम आहे म्हणून मग अर्जुनाचं असं वागणं बरं आहे का अहो वास्तविक पाहिलं तर अर्जुनाने 11व्या 18व्या अध्यायात स्पष्ट कबुली दिली देवा मी तुला ओळखलंय मी तुला जाणलंय देवाला ओळखलंय भगवान कृष्ण परमात्मेनी अर्जुनाला गीता युद्धाच्या 18व्या दिवशी सांगितली का 19व्या दिवशी सांगितली गीता 18व्या दिवशी सांगितली का 19व्या दिवशी सांगितली हा पहिल्याच दिवशी सांगितली मग पहिल्या दिवशी ओळखलंय देवा तू कोण आहेस मला माहिती आहे पोषितो जगासी एकलाची देवा तू कोण आहेस हे मी जाणलंय हे माहीत असून सुद्धा 18 दिवस जोड्यासहित भगवंताच्या मांडीवर अर्जुनाने पाय द्यावा तरी देखील देवाला राग नाही किती प्रेम करतं भगवान परमात्मा आपणचे देव होय गुरु एवढ्यावर तो भगवान परमात्मा थांबत नाही त्यांच्या देहभाव वासना पुरवतो अभंगाचा पडिये देहा
रखुमाई टाळी वाजवा टाळी वाजवा मला हाराची पार भीती वाटते. राजीव गांधी हारामुळेच गेल्यात, पण त्याच्यात बॉम्ब होता, ह्याच्यात प्रेम असल्यामुळे थोडा वेळ ठेवायला काय हरकत नाही ना. तर भगवान परमात्मा त्यांच्या देहभाव वासना पुरवतो. अर्जुनाचा काम पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा स्वतः सुभद्र झाला ना अर्जुनाचा काम पूर्ण केला. चोकोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडादार हाका मारी. चोकोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं देवानं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा, नुसता गाव नाही सुदाम देवाचा मसनवाटा सुद्धा सोन्याचा केला. एवढ्यावर तो भगवान परमात्मा थांबत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. तो जीव राखायचा असेल तर तो पुढे उभा आहे, लाज राखायची असेल तर तो पाठी उभा आहे. पुढे होऊन अर्जुनाचा जीव राखला, मागून द्रौपदीची लाज राखली. देवाने अनेक अवतार घेतले, प्रत्येक अवतारात आपल्या भक्ताचं रक्षण केले. एका अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतो. उच्च नीच काही तेष्टे भावभक्ती, दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी. देवाने अनेक अवतार घेतले, प्रत्येक अवतारात आपल्या भक्ताचं रक्षण केलं. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो, सेवा संपवतो. तो खूप बरा आहे. फुलांच्या पानांच्या पक्ष्यांच्या संगतीत भजन करायचे. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी भोराडे डोंगरावर. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, खूप भजन केलं महाराजांनी. नकळे दिवस पण महाराजांच्या पत्नीला सवय होती, जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. तिच्यासारखी माय माऊली आता जगात शोधून सापडायची नाही. जगात नेहरीची वेळ झाली की महाराजांना शोधून काढायचं. 10-10, 5-5 किलोमीटरवर महाराजांना शोधून काढायचं, महाराजांना जीव घालायचं आणि मग स्वतः जेवायची. तिच्यासारखी माय माऊली आता जगात शोधून सापडायची नाही. जगात जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. आपली स्वयंपाक करता करता 1.5 चपाती हाणती. आपली इलवय डोंगरावर मागणं भजन करायला गेलो म्हणील मुरुम खा तिकडं डोंगराचं. पण तयाची ठिकाणता तयाचं सारिखी. न्याहारीची वेळ झाली की पाठी घ्यावी, पाठीमध्ये पाण्याचा मोग घ्यावा, शिदोरी घ्यावी, तुकोबरांच्या शोधार्थ निघावं. दोघांचा संवाद. महाराज किती शोधायचं, दमून जाते, थकून जाते, पाय गळून पडतात माझे, किती शोध सांगून तर जात जा. महाराज म्हणजे अगं वेड्यासारखी कुठे फिरत बसू नकोस. गावच्या बाहेर पडल्यानंतर 3 रस्ते फुटले, 3 रस्त्याची माती उचल, कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकू येईल समजायचं तुकोबरा त्या रस्त्याने गेले, दुसऱ्या रस्त्याने शोधायची गरज नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील, यात नवल नाही मायबाप.
महाराजांनी पाय दळी तुलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल, किती भजन केलं असेल. माझी मजा झाली छंद या नामाचा घेतला माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद जागृती स्वप्नी पांडुरंग इतकं भजन केलं. एक दिवस भंडारा डोंगरावरचा प्रवास चालू होता. डोक्यावर पाटी होती, पाठीमध्ये पाण्याचा मोगा होता, शिदरी होती, रखरखत ऊन होतं. प्रवास करत असताना चिरकन पायात काटा घुसला. अंतकरणापर्यंत वेदना भिडल्या. डोक्यावरची पाटी खाली ठेवली, आबाळाकडे तोंड केलं आणि देवाला शिवे दिल्या. काही कीर्तनकार लोक सांगतात महाराजांची बायको महाराजांवर भांडत होती, महाराजांना शिव्या घालत होती. नाही, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचं भांडण हे महाराजांबरोबर नव्हतं, देवाबरोबर होतं. अहो, तुकाराम महाराजांची पत्नी होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री काही सामान्य असेल का? देवाला शिवे दिले. ए काळ्या, ए विठ्या, अरे माझ्या धान्याला परमार्थाचं वेळ लावलंस आणि माझ्या प्रपंचाची राख रांगोळी केली सिट्या आणि वनवन 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 मला भटकायला लावलंस. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे टचकन विटेवरून खाली उडी मारली. 7-8 वर्षाच्या गोराख्याच्या पोराचं रूप घेतलं. पोरग जवळ आलं. काय झालं आहे साहेब? पायात काटा मोडलाय, देऊ का काढून? जिजाबाई म्हणली तू केवढी सांग, तुला कसा काटा निघल? मनातल्या मनात देव म्हणतात भाल्या भाल्यांचा काटा काढलाय मी. काटे चांगले काढता येतात मला. म्हणे काढ. आता काटा कशाने काढायचा असतो? काट्याने. देवाने दुसरा काटा शोधून आणला. तुकाराम महाराजांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. बिचारीला काय माहीत, जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय आहे, बिचारीला काय माहीत. अहो, ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली, त्या जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय आहे, बिचारीला काय माहीत. रंभा दिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची बांधली उभ्या जोडोनी हात. ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली, त्या जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय आहे, बिचारीला काय माहित. आता काटा दिसण्याकरता काय करावं लागतो? हा, थुंका लावायला लागतो. भगवान परमात्मा पायाला हात चोळायचे, माती सकाट हात घ्यायचे, तसा तोंडात घालायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे. आई साहेब म्हणले, अरे किती वेळ थुका लावत बसलायस? 9 वाजले तरी थुकाच लावतोयस. बास्कर दिसत नाही आई साहेब. आता याला जगातलं सगळं दिसतंय, काटा दिसना होय, मग का माती चाटायचं? तो भगवान परमात्मा म्हणायचा, अगं माझ्या संतांची सेवा करणारी तू माऊली आहेस ग. अगं कधी एकदा तुझ्या पायाची माती चाटायला मिळते ना, याचीच मी वाट पाहत असतो. देवई चिरज चरणीची माती. देव उभा मागे पुढे, योगक्षेम त्यांची जाणी जड भारी, वाटदावी करी धरोनिया. जीवनामध्ये एखादी इच्छित वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात, आणि त्या गोष्टीचं जीवनामध्ये सातत्य लाभणं याला क्षेम म्हणतात. तो भगवान परमात्मा त्यांचा योगक्षेम जाणतो आणि वाटदावी करी धरोनिया. सूरदासाचं चरित्र तुम्हाला माहिती आहे. सूरदास अंध होते. अंध सूरदास निर्जन अरण्यामधून प्रवास करत असताना, अंध सूरदास निर्जन अरण्यामधून चालत असताना
अंध सूरदास आता दरीवरून खाली कोसळणार, दरीवरून खाली पडणार. एवढ्यात भगवान परमात्मा गुराख्याच्या रूपाने तुम्ही सूरदासाचा हात धरतो. बाबाजी समोर दरी आहे, आता तुम्ही दरीत कोसळणार होता. सूरदास म्हणले अरे पण तू कोण आहेस? देव सांगतात बाबाजी मी गुराखी आहे. वो गुराखी. सूरदास म्हणले गुराखी, अरे इतके दिवस मी निर्जनारण्यामध्ये फिरतोय, आजपर्यंत मला एकही गुराखी भेटला नाही. नेमका मी दरीवरून खाली कोसळणार, त्याच वेळेला तू कसा आलास? खरं सांग, कोण आहेस तू? देव म्हणले बाबाजी खरंच मी गुराखी आहे हो. सूरदास म्हणले गुराखी म्हणजे माणूसच आहेस ना? देव खोटं बोलले. म्हणले हो माणूसच आहे. सूरदास हसले आणि म्हणले अरे दरीत ढकलतो त्याला माणूस म्हणतात, बाहेर काढतो त्याला देव म्हणतात. गुराख्या विठ्ठल देवाने ओळख राहता. सूरदास आपले कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत. भगवान परमात्म्याने सूरदासाचा हात झडकारला. देव निघून गेले, देव गुप्त झाले. सूरदास म्हणले ए अरे या दोबळ्याचा हात सोडून गेलास, काय नवल केलंस? तुझ्यात खरा पुरुषार्थ असेल तर माझ्या हृदयातून बाहेर पडून दाखव. भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला. या आनंदानं सूरदास उड्या मारू लागले, नाचू लागले. नाचता नाचता खाली पडले, गाडा 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 लोळू लागले. लोळता लोळता सूरदासांच्या हाताला पैंजण गावलं. महाराज पैंजण. सूरदासांना माहित होतं हे पैंजण राधेच आहे का? कारण जिथं कृष्ण असतो तिथंच राधा असते, जिथं राधा असते तिथंच कृष्ण असतो. ते पैंजण सूरदासांनी आपल्या हातामध्ये घेतलं. कृष्ण कृष्ण भजन करू लागले. तेवढ्या तिथं राधा आली. बाबाजी ये पैंजण मेरा है, मेरा म्हणजे पैंजण दे दो. सूरदास म्हणले राधे पैंजण दिन, हातात नाही देणार, पायात बांधून दिन म्हणे. राधा म्हणली बाबाजी भजन करणारी पवित्र माणसं तुम्ही कशाला माझ्या पायाला स्पर्श करता? नाही राधे पैंजण दिन, हातात नाही देणार म्हणे, पायात बांधून दिन म्हणे. राधेनं उजवा पाय पुढे केला. राधेच्या उजव्या पायात पैंजण बांधलं आणि दोन्ही पाय असे घट्ट धरले आणि म्हणले ए अगं सकाळी तो माझा हात सोडून गेलाय, त्याला बोलव, त्याशिवाय तुझे पाय सोडणार नाही. एखादा जर कीर्तनकार सारख्या दांड्या मारत असेल तर त्याचा ड्रायव्हर किडनॅप करा. कीर्तनकार आल्याशिवाय राहत नाही. राधेच्या पायाची सोडवणूक करण्याकरता भगवान परमात्म्याला तिथं यावं लागलं. सूरदासाला दर्शन द्यावं लागलं आणि त्या सूरदासाला वाट दावी करी धरून यावर जर तुमचा विश्वास नसेल, तुका म्हणे नाही विश्वास कामन नाही विश्वास जा पहावे पुराणी विचारोणी, पहावे पुराणी विचारोणी, पहावे पुराणी विचारोणी पडिये देह
जोरात टाळ्या वाजवा बरं त्यांच्याकरता. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. महाराज सांगतात मी सांगतो याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही खुशाल पुराण पडताळून पहा, म्हणजे मी सांगतो याच्यावर तुमचा विश्वास बसेल. पुराण पाहत असताना दुसऱ्याला सांगू नका, आपणची जाणी पुराणे पाहतो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशी न्यावे असो. या अभंगाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीला पटला तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ प्राण मंडळाचा आभार आहे. या कीर्तन सेवेकरता गोड गायनाची साथ केली सर्व दिग्गज महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो. दोन्ही मृदंगाचार्य यांचं दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. आमचे श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आणि ज्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था आहे ना त्यांचं मी दर्शन घेतो. तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसता तर 2 तास सेवा कोणामोर केली असते. तुमचंही दर्शन घेतो. बाहेर कट्ट्याव वाट्याव गप्पा मारीत का होईना 2 तास कडं मारलाय त्यांचंही दर्शन घेतो. आणि साष्टांग दंडवत ज्यांनी घरातून कीर्तन ऐकलं त्यांना ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. दादा अभिजित ढगे त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले ते तर माझे चिवरुले पायी कपन झालेली सेवा दामोदर बाबांच्या चरणी समर्पित करतून थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय खया